नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत दत्त महात्म्यामधील अध्याय 4. आजची गोष्ट आहे राजा अर्जुन आणि राणी मैत्रेयी यांची. गोष्ट अशी की सगळं असूनही त्यांच्या जीवनात मोठं दुःख आलं होतं आणि त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी श्री दत्तगुरूंनी त्यांना जो मार्ग सांगितला तोच आज आपण ऐकणार आहोत. राजा अर्जुन हा कृतयुगातला राजा, धर्माने राज्य करणारा, पण अचानक त्याच्या आयुष्यात दुःखाचं वादळ उठतं. काही काळाने राजाला शत्रूंपासून त्रास होतो, राज्यात चिंता वाढते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे घरातही शोकाची छाया पडते. राजा आतून इतका खचतो की त्याला कुठल्याच गोष्टीत रस उरत नाही. राज्य चालवत असतानाही मन कुठेतरी दुसरीकडेच असतं. राजा दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ होतो. त्याला वाटतं, मी राजा आहे पण माझ्या हातात काहीच नाही का? माझं दुःख कमी का होत नाही? राणी मैत्रेयी हे सगळं पाहून व्याकुळ होते. ती राजाला धीर देते, पण राजाचं मन शांत होत नाही. शेवटी राजा ठरवतो, यावर उपाय मला गुरूंकडूनच मिळेल. मग राजा अर्जुन गुरूंच्या शोधात निघतो. प्रवास करत करत तो श्री दत्तगुरूंच्या चरणी येतो. तेथे राजा नम्रपणे वागतो, वंदन करतो आणि आपल्या आयुष्यात काय काय घडलं, कसा त्रास होतोय, मन कसं खचलंय, सगळं उघडपणे सांगतो. गुरुदेव, मी थकलोय, काहीही करून माझं दुःख दूर करा, मला मार्ग दाखवा. श्री दत्तगुरू राजा अर्जुनाचं बोलणं शांतपणे ऐकतात आणि मग त्याला सांगतात, राजा, संकटात घाबरू नकोस, श्रद्धा ठेव. पण श्रद्धा म्हणजे फक्त मनातील भावना नाही. श्रद्धेला आधार देणारं व्रत, नियम आणि विधी असतो. ते नीट केलंस तर तुझ्या आयुष्यात बदल होईल. आता गुरु राजा अर्जुनाला एक उपाय सांगतात. गुरु म्हणतात, ठराविक दिवशी ठराविक पद्धतीने व्रताचरण कर, घरात शुद्धता ठेव, नियमित स्नान कर, देवपूजा कर आणि या व्रतात जे जे सांगितलंय ते क्रमाने कर. गुरु राजाला सांगतात की तू गृहशुद्धी कर, अग्नी स्थापन कर, कलश मांड, देवता स्थापन कर, सूर्यरूप सत्य मानून पूजन कर, शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कर, जिथे आवश्यक असेल तिथे हवन कर आणि पूजा झाल्यावर दान कर, ब्राह्मण भोजन घाल, दक्षिणा दे. आणि हे सगळं करताना मुख्य म्हणजे मनात अहंकार नको, मी करतोय हा भाव नको, हे दत्तगुरूंना अर्पण असा भाव ठेव. राजा अर्जुन गुरूंचं सगळं नीट ऐकतो. तो पुन्हा विचारतो, गुरुदेव, हे सगळं मी कसं करणार? गुरु त्याला धीर देतात. तू राजा आहेस, तुझ्याकडे साधनं आहेत, पण साधनांपेक्षाही महत्त्वाचं आहे सातत्य आणि श्रद्धा. राजा अर्जुन आपल्या राज्यात परत येतो आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो व्रत सुरू करतो. राणी मैत्रेयी साथ देते. दोघंही नियमाने पूजा करतात. घरातला दिवसक्रम बदलतो. पूजा, जप, व्रत, दानधर्म हे सगळे व्यवस्थित चालू होतं. राजाच्या मनात आधी जी भीती आणि अस्वस्थता होती ती हळूहळू कमी व्हायला लागते. काही काळाने राजाच्या आयुष्यात परिवर्तन दिसायला लागतं. दुःखाचा जोर कमी होतो. जे संकटांचे ढग होते ते विरळ व्हायला लागतात. घरात पुन्हा शांतता येते आणि कथेत पुढे असा भाग येतो की राणी मैत्रेयीला गर्भधारणा होते. राजा अर्जुनाचा आनंद गगनात मावत नाही. दोघंही कृतज्ञतेने गुरूंचं स्मरण करतात. काळानंतर राणी मैत्रेयीला पुत्र होतो. राज्यात आनंदोत्सव होतो, लोक सुखावतात. राजा अर्जुनाला वाटतं, माझं आयुष्य परत उभं राहिलं. पण इथे राजा थांबत नाही. तो पुन्हा श्री दत्तगुरूंच्या चरणी जातो, वंदन करतो आणि म्हणतो, गुरुदेव, हे सगळं तुमच्या कृपेने झालं. गुरु राजा अर्जुनाला एक महत्त्वाची शिकवण देतात. ते सांगतात, आता तुला जे मिळालं त्यात गर्व करू नकोस, धर्म सोडू नकोस, नीती सोडू नकोस, राग, लोभ, अधर्म याकडे जाऊ नकोस. प्रजेचे रक्षण कर, योग्य ते दंड नीतीने कर आणि सर्वात महत्त्वाचं, माझं स्मरण ठेव. राजा अर्जुन गुरूंचं वचन मनावर घेतो. तो म्हणतो, गुरुदेव, मी हेच करेन. आणि कथेचा शेवट असा होतो की राजा पुन्हा धर्म मार्गावर स्थिर होतो, राज्य नीट चालवतो आणि श्री दत्तगुरूंच्या स्मरणाने त्याचं जीवन मंगल होतं. तर मंडळी, ही होती राजा अर्जुन आणि राणी मैत्रेयी
तसे श्री दत्तगुरू यांची कथा. या गोष्टीतला साधा संदेश असा की मन खचलं, संकट आलं तरी गुरूंचा आधार, श्रद्धा आणि सातत्य असेल तर परिस्थिती बदलते. श्री गुरुदेव दत्त.